नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पेट्रोल डिझेलची दरवाढ भारतासमोरची ही सध्या सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ एका बाजूला सर्वसामान्य माणसाच्या खिशाला थेट चटका देते, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होतोय. पेट्रोल डिझेलची दरवाढ ही कधीच पेट्रोल डिझेल पुरती मर्यादित राहत नाही, कारण ती सगळ्या क्षेत्रांवर परिणाम करते. गेल्या 10-11 दिवसांमध्ये भारतामध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली. पेट्रोल 7.5 रुपयांनी जवळपास, तर डिझेल सुद्धा 7-7.5 रुपयांनी वाढले. अमेरिका इराण युद्धामुळे हॉर्मुझची खाडी बंद आहे आणि कच्च्या तेलाचे भाव या युद्धानंतर प्रचंड वाढलेले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासूनच खरं तर कच्च्या तेलाचे भाव जागतिक पातळीवर वाढले होते, पण भारतामध्ये पेट्रोल पंपावर सुरुवातीला याचा परिणाम दिसला नव्हता. भारतामधले पेट्रोल डिझेलचे भाव जैसे थे होते. पेट्रोल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी किंवा पेट्रोल कंपन्यांच्या नफ्यामध्ये जी कमतरता होतीये ती भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला. पण युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालीये ती आटोक्यात येत नाहीये. त्यामुळे तेल कंपन्या तोट्याच्या दिशेने वाटचाल करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ करणं हे केंद्र सरकारसाठी अटळ झाले. आता तज्ञांचा विचार केला, ते जे काय म्हणतात त्याचा विचार केला, तर पेट्रोल डिझेलचे सध्याचे जागतिक दर पाहता भारतीय तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये किमान 30% वाढ, 25 ते 30% वाढ करावी लागेल. पण इतकी दरवाढ ही एकसाथ करणं, एकदम करणं ही कुठल्याही सरकारसाठी सोपी बाब नसेल. भारतासारख्या देशात तर नाहीच नाही. त्यामुळे ही दरवाढ हळूहळू केली जाते असा एक अंदाज आहे. पण पेट्रोल डिझेलची दरवाढ न करता हा तोटा फार काळ सहन करणं सरकारला शक्य होणार नाहीये. त्यामुळे जागतिक पातळीवर जोपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर चढेच राहतात तोपर्यंत त्याचे आणखीन परिणाम भारताला सहन करावेच लागणार आहेत आणि पर्यायाने तुम्हाला आम्हाला सहन करावे लागणार आहेत. ही परिस्थिती साधारण कशी राहू शकते आणि भारत याला तोंड देण्यासाठी आणखीन काय काय नवीन उपाय करू शकतो या सगळ्या संदर्भात बोलायचं. पण त्या अगोदर पाहूयात या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरचा स्पेशल रिपोर्ट. 2.5 महिने उलटलेत, पण अमेरिका इराण युद्ध अजूनही थांबलेलं नाही आणि त्याचे अत्यंत विपरीत परिणाम जगभरात सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहेत. भारतामध्ये इंधनाचे दर गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा वाढवण्यात आले. पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 61 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 2 रुपये 71 पैशांनी वाढवण्यात आले. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 111 रुपये 21 पैशांवर, तर डिझेलचा दर 97 रुपये 83 पैशांवर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 112 रुपये 47 पैसे, तर डिझेल 99 रुपये 11 पैसे. संभाजीनगरमध्ये पेट्रोल 113 रुपये 9 पैसे, डिझेल 99 रुपये 70 पैसे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 111 रुपये 77 पैसे, तर डिझेल 98 रुपये 46 पैसे. नागपूरमध्ये पेट्रोल 111 रुपये 70 पैसे, तर डिझेल 98 रुपये 76 पैसे. सोलापूरमध्ये पेट्रोल 111 रुपये 87 पैसे, तर डिझेल 98 रुपये 55 पैसे. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. पेट्रोलचे दर हे वाढतातच आहेत, त्यात काय नवल नाही आहे. पण आम्हाला असं वाटतं की आता जी युद्धजन्य परिस्थिती आणि ह्या सगळ्यामध्ये जे मोदीजींनी वगैरे आव्हान केलेलं आहे त्यामुळे पेट्रोलचे भाव अधिकाधिक वाढणार आहे. हे नागरिकांनी म्हणजे त्यांनी तो ठरवून घेतलेलंच आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळात पेट्रोलचे भाव कमी होतील, ते वाढणारच आहेत. बरं, इंधनाची दरवाढ ही एकमेव समस्या नाहीये, त्याची उपलब्धता हाही मोठा अडसर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण महाराष्ट्रात भीतीपोटी आणखी इंधनाची खरेदी सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातली दृश्य पहा. नजर जाईल तिथवर गाड्या आणि ट्रॅक्टरची रांग लागली आहे. इंधन मिळेल की नाही या काळजीपोटी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केले. जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे. काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे. अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो. पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. अमेरिका इराण युद्ध थांबवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी स्वभाव पाहता जगाची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत इंधनाची दरवाढ नेमकी कोणत्या टप्प्यावर जाऊन थांबणार या विचारानं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. हनुमंतजी नमस्कार. नमस्कार. अर्थतज्ञ केदार ओक आपल्या सोबत आहेत. केदार सर नमस्कार. नमस्कार. आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आपल्या सोबत आहेत. विवेकजी नमस्कार. नमस्कार. काही वेळातच भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या चर्चेमध्ये. वेलणकर सर तुमच्यापासून सुरुवात करूयात. सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करताय. गेल्या 11 दिवसांमध्ये 4 वेळा दरवाढ झालेली आहे. काय सर्वसामान्यांच्या भावना आहेत? म्हणजे 2 प्रश्न प्रामुख्यानं सामान्य माणूस म्हणून मनात येतात. अहो वाढवायचं असेल तर ते एकदाच वाढवा, काय वाढवायचं आहे ते, आणि किती वाढवायचं ते एकदाच सांगून टाका, म्हणजे आमची मनाची तरी किमान तयारी होईल. पण मला वाटतं तेच होऊ नये म्हणून असं चाललंय. कारण एकदम 20 रुपये वाढवणार म्हणलं तर नागरिकांमध्ये असंतोष पसरेल. म्हणून मग हळूहळू थोडं 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 म्हणजे जोर का झटका धीरे से लगे जे म्हणतात ना, म्हणजे वाढीची सवय होत जाऊ दे. आता 4 दिवस झाले आता वाढतील, आता 6 दिवस झाले आता वाढतील. पण याच्यात मला 2 गोष्टी बोलायच्या आहेत. एक म्हणजे $160 जे आता क्रूड ऑइलचा रेट होता तो आता आज 97 वर आलाय. पण आपण 107 पकडूया. ते $160 रेट 2013-14 मध्ये पण होता. आणि त्यावेळेला पेट्रोलचा रेट असा 60 रुपयाच्या आसपास किंवा 65 रुपयाच्या आसपास आणि डिझेलचा रेट 55 रुपयाच्या आसपास होता. मग त्याच क्रूड ऑइलच्या रेटला एकदम डबल कसा व्हायला लागलाय? ओके, हाही एक कुणीतरी सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे अजूनही सरकारची टॅक्सची भूक मागत नाही. आजही सेंट्रल टॅक्सेस पेट्रोलवर 19 रुपये 90 पैसे प्रति लिटर आहेत. आणि स्टेटचं व्हॅट 25% व्हॅट आहे. आणि 5 रुपये पर लिटर ऍडिशनल टॅक्स आहे पेट्रोलवर. डिझेलला सेंट्रल टॅक्सेस 15 रुपये 80 पैसे आणि स्टेटचा टॅक्स 21% व्हॅट. याच्यात कुठेच काही कमी करताना आता दिसत नाहीत. आता गरज आहे की हे टॅक्स म्हणजे हे 2013-14 मध्ये बघितले टॅक्स अत्यंत कमी होते. व आता सर्वसामान्य माणसाला जर तुम्हाला कुठेतरी एक दिलासा द्यायचा असेल तर थोडा टॅक्सचा भार सरकारने पण कमी केला पाहिजे. गेले अनेक वर्ष सरकार बोलतंय की आम्ही जीएसटीच्या मध्ये आणणार आहोत पेट्रोल डिझेल, पण ते होताना दिसतच नाहीये. पेट्रोल डिझेलचं जीएसटीत आलं तर आज सुद्धा पेट्रोल आणि डिझेल कमीत कमी 30% खाली येऊ शकतं. बरोबर. पण हे होताना दिसत नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी शक्य आहेत, ज्या सरकारच्या हातात आहेत, त्या न करता प्रत्येक वेळेला सामान्य माणसावर तो बोजा टाकायचा आणि जागतिक परिस्थितीचं उदाहरण दाखवायचं, हे बरोबर नाहीये. सामान्य माणसाला याच्यातनं मोठ्या महागाईला तोंड द्यावं लागेलच, अशी या पुढच्या काळातली परिस्थिती. ओके सर, मला वाटतं 2-3 मुद्दे आणि अगदी थोडक्यात आणि अचूकपणे तुम्ही नेमकेपणानं मांडलेले आहेत. त्यामुळे केदार सरांकडे जाताना मला थोडीशी सोपं झालेलं आहे. केदार सर आता त्यांनी जे काही मांडलं त्याच्यामधल्या 2 गोष्टी म्हणजे या अगोदर सुद्धा क्रूड ऑइलचे रेट्स वाढलेले होते. या आत्ताच्या पातळीवर नसतील गेले तरी त्याच्या जवळपास जाऊन आले होते. तेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव इतके वाढवावे लागले नाही. याचा आणि रुपया डॉलर यांच्या संबंधांचा नेमका काय संबंध आहे? सर्वप्रथम तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळातलं अर्थकारण आणि आत्ताचं अर्थकारण यात आता खूप बदल झालेला आहे. ओके. रुपयाचं मूल्य घटत आहे आणि एकंदरीत जर तुम्ही आपल्या इकॉनॉमीकडे बघितलं तर जगात जे 25-30% क्रूडच्या मुळे जे भाव वाढलेले आहेत पेट्रोल आणि डिझेलचे, त्यामुळे आपल्याकडे सरकारने आता ती थोडी वाढवायला सुरुवात केलेली आहे आणि याला सरकारला आता काही पर्याय नाहीये. त्याचं मुख्यत्वे कारण असं आहे की आपली डिमांड आणि सप्लाय ही थेअरी आज जवळजवळ 10% एक्स्ट्रा शॉर्टेज बाजारातून निर्माण झालेला आहे एनर्जी सेक्टरमध्ये. आणि तुम्ही जर काही काळाचा विचार केला तर काही दिवसापूर्वी 70 रुपये असलेलं क्रूड आज जवळजवळ 100 रुपयाच्या वरती गेलेलं आहे. सो सरकारने गेले 2.5 महिने हे थांबवण्याचा प्रयत्न केला, का ते बघण्याचा प्रयत्न केला की यात काही होत आहे का, जागतिक परिस्थितीत काही बदल होतोय का. आणि हा जेव्हा त्यांना बदल दिसला नाही, आणि हे साहजिकच आहे की राज्यांच्या निवडणुका पण त्यावेळेला सुमारच होत्या, तर या सगळ्याचा एकंदरीत विचार करता गव्हर्नमेंटने आता जेव्हा दिसलं की आता परिस्थिती आवाक्या बाहेर जाते आणि आपल्याला भाव वाढवणं गरजेचं आहे, तेव्हा त्यांनी ते हळूहळू वाढवायला आता सुरुवात केलेली आहे. आणि आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपलं कन्झम्पशन हे नेहमी इम्पोर्ट पेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे कुठेतरी जर सेट ऑफ करायचं असेल तर कुठेतरी प्राइस वाढवली तर कन्झम्पशन कमी होईल आणि मग तो बॅलन्स कुठेतरी सावरला जाईल. हा त्यामागे मुख्य उद्देश असेल, असं एकंदरीत आमचं ऑब्झर्वेशन आहे.
फक्त थोडंसं आहे की कन्झम्पशन आपल्याला दर वाढल्यामुळे कमी करता येईल का हे भारतासारख्या देशामध्ये थोडंसं प्रश्न उपस्थित करणारा आहे. कारण आपल्या एकूण इकॉनॉमीच्या आकाराचा आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा विचार केला तर. हनुमानजी, काय म्हणणं आहे यावर तुमचं? 28 फेब्रुवारी पासून युद्ध चालू झालेलं आहे. त्या दिवसापासून या देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी सांगत आहेत की अर्थव्यवस्थेला एक मोठा फटका बसणार आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवी. त्यामुळे आम्ही देशहित लक्षात घेऊन आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन आम्ही काही सूचना त्यावेळेसही केल्या होत्या, सभागृहामध्येही केल्या होत्या. त्यावेळेसची उत्तर आहे दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदी साहेब बोललेले आहेत की कुठलीही टंचाई नाही आणि आम्ही दरवाढ करणार नाही. एवढं कशाला 1.5 महिन्यापूर्वी या देशाचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांनी काही एक्साईज ड्युटी थोडी कमी केली तर ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी झाले म्हणून आम्ही कमी केले म्हणून श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला. मग आता आज आलेले जे आकडे आहेत मागच्या 4 तिमाहीमध्ये जवळपास 20,000 कोटी रुपयाचा फायदा 3 पेट्रोलियम कंपन्यांना झाला. आता हा फायदा पेट्रोलियम कंपन्यांना होत असताना जर आंतरराष्ट्रीय बाजाराचं कारण सांगून, युद्धाचं कारण सांगून जर तुम्ही आज सामान्य लोकांच्या खिशावर दरोडा घालणार असाल तर या कंपन्यांच्या फायद्यामधला हिस्सा आमच्या लोकांनाही थोडा भेटू द्या. तिसरी गोष्ट, मागच्या 12 वर्षामध्ये एक्साईज ड्युटी लावून केंद्र सरकारनं 43 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कर वसूल केलेला आहे. तो याच शेतकऱ्यांकडून, याच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकडून, सामान्य लोकांकडून केलेला आहे. मग जर तुम्ही टॅक्स लावून 43-45 हजार कोटी रुपये, लाख कोटी रुपये गोळा करताय, 19,000 कोटी रुपयाचा फायदा 3 कंपन्यांना देताय, तर युद्धाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना झळ बसणार नाही. खरीप पूर्व पेरणी हंगाम आहे, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यानंतर त्याचं कंबरडं मोडलं जाईल. आता स्कूल बसचे दर वाढतायत, विजेचे दर वाढतायत, दूध भाजीपाल्याचे दर वाढतायत. तर सरकार काय फक्त भाषण देण्यासाठी आणि परदेश दौरे करण्यासाठी आहे का? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय होईल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय असेल हे आपल्या हातात नाही. हे गृहीत धरून तुम्ही तुमच्या मित्रांना रशियामधून स्वस्तामध्ये तेल खरेदी करायला सूट देताय आणि त्याच्यावर प्रक्रिया करून तो परदेशात विकायला त्याला परवानगी देताय. तुमचे मित्र 30 अब्ज डॉलर आज अमेरिकेमध्ये गुंतवतायत, त्यामुळे ही रुपयाचं अवमूल्यन होते. तुम्हाला शेअर बाजारामधून परकीय गुंतवणूकदार पैसे काढून बाहेर घेतात, त्यांना थांबवता येत नाही आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय. आणि आज तर कहर केला, आज तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की शेजारच्या देशामध्ये काय बघा, नेपाळनं 2 रुपये कमी केले, 17 रुपये जर्मनीनं कमी केले, 19 रुपये आपल्या रुपयाच्या याच्यामध्ये 19 रुपये ऑस्ट्रेलियानं पण कमी केले. तर आंतरराष्ट्रीय बाजाराची उदाहरणं देऊन तुम्ही इथला पेरणी हंगाम अख्खा नासवत आहात. जर पेरणीला डिझेल वेळेवर नाही भेटलं, मशागत वेळेवर नाही झाली तर या देशाची इकॉनॉमी आणखी रसातळाला जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. ठीक आहे, मला वाटतं 2-3 मुद्दे सगळ्यांनी मांडलेले आपण एकत्र भाजपच्या प्रवक्त्यांना विचारूया. अजित चव्हाणजी, तुम्ही सत्ता पक्षाचे प्रवक्ते आहात, त्यामुळे हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याची उत्तरं आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. जर पेट्रोल कंपन्या युद्ध सुरू होण्यापूर्वी फायद्यामध्ये होत्या तर मग युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच ही पेट्रोल डिझेल दरवाढ करणं गरजेचं होतं का? पेट्रोल कंपन्यांचा फायदा होत असताना दर चढे ठेवले जातात, पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा दर वाढतात त्यावेळेस मात्र त्याचा भार लगेचच लोकांवर टाकला जातो. एक. दुसरं, जर परिस्थिती इतकी कठीण बनलेली आहे तर सरकार टॅक्सेस का कमी करत नाही? म्हणजे पेट्रोल डिझेल कंपन्यांसाठी नाही, लोकांसाठी. पेट्रोल डिझेल कंपन्यांसाठी केलेला निर्णय एक फायद्याचा ठरलेला आहे, पण त्याचा लोकांना काही फायदा झालेला नाहीये. जर सरकारच्या हातात असलेले उपाय सरकार राबवत नसेल तर मग फक्त आवाहनांची भाषा काय उपयोगाची, असा सवाल विरोधकांसह आता तज्ञ सुद्धा करतात. नाही, मला असं वाटतं की आपण तज्ञांचं ऐकलं, निश्चित त्यांची मागणी रास्त आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मात्र राजकीय आरोप करत असताना आपलं सरकार होतं त्यावेळेला आपण काय नेमकी अशी कामगिरी केली की आता राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना करून आपण भारतीय जनता पक्षाला उपदेशाचे डोस पाचत आहात. एक फक्त मला या निमित्तानं देशवासियांना सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं भारताने या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब काय चुकीचं बोलले? 100 रुपयानं थेट युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक देशांचे रेट्स वाढलेले आहेत. मॅडम, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या तेल कंपन्या आहेत, या तेल कंपन्यांना तोटा फायदा हे सगळं जे काही आहे हे गणित नीट व्यवस्थित बसवून भारताच्या तेल आयात निर्यातीच्या निमित्तानं रुपयाचं मजबूतीकरण करणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण या देशाच्या कंपन्या आहेत, या काही कुणाच्या मालकीच्या कंपन्या नाही. आणि
मला आमच्या काँग्रेसच्या मित्रांना आणखी एक गोष्ट सांगायची आहे आपल्याला, की आमचे मित्र, तुमचे मित्र, केरळमध्ये जे मुख्यमंत्री आता तुम्ही नेमलेत ना, ते कोणाच्या जवळचे आहेत ते जरा तपासून पहा. या देशामधले जे उद्योजक आहेत, या उद्योजकांना सुद्धा बदनाम करायचं काँग्रेसने सोडलं नाही. हे काही बरोबर नाही. भारतीय जनता पक्षाचा आणि कुठल्याच उद्योजकाचा काही घेणं देणं नसतं. आम्ही काँग्रेसवरती कधी आरोप करत नाही का हा तुमचा लाडका, तो तुमचा लाडका. उद्योजकांना सगळे सारखे असतात. या अशा क्रायसिसच्या परिस्थितीमध्ये किमान विश्लेषण करत असताना जबाबदारीनं विश्लेषण केलं ठीक आहे, पाहिजे. आपण काँग्रेसला अनेक- बाजूला ठेवूयात. आपण काँग्रेसला बाजूला ठेवूयात. मिनिटं अजितजी आता नाही, मला- अजितजी काँग्रेसला बाजूला ठेवत. मी विचारलेला हो, ठीक आहे प्रश्न ना. मी पुन्हा मला- विचारते. टॅक्सेस कमी करणार का आणि पेट्रोल मला- डिझेल जीएसटीच्या अंतर्गत येणार का, जेणेकरून त्याच्यात एक युनिफॉर्मिटी येईल आणि सर्वसामान्य लोकांना प्रचंड मोठा फायदा होईल? आपण तेल कंपन्या, काँग्रेस सगळं फार बाजूला चांगला ठेवूया. प्रश्न आहे. फार फार चांगला प्रश्न आहे आपला. काँग्रेसला बाजूला ठेवून ही चर्चा होणार नाही, कारण आता आपण जो प्रश्न विचारलाय तोच काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि काँग्रेसच्या मित्रांनी सातत्यानं विरोध केल्यामुळं पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी थांबवण्याचे यत्न प्रयत्न या मंडळींनी केले. का केले त्याचं कारण आपल्यालाही माहिती आहे. ते काय त्याचं कारण आपल्यालाही माहिती आहे. आणि आपण, हनुमंतरावजी, माझी विनंती आपल्याला आहे, याची काउन्सिलच्या ज्या बैठकीचे मिनिट्स ऑफ मीटिंग्स हे सार्वजनिक आहेत, ते काढून आपण पहा. बरं, म्हणजे अजितजी असं आहे की काँग्रेसचा विरोध आहे म्हणून भारत सरकार पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणू शकत नाही. म्हणजे भारत सरकारला, मोदी सरकारला पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणायचंय पण काँग्रेसच्या विरोधामुळे आणत नाही, असं आहे का याचा अर्थ? एक उत्तर देताना तुम्ही मला 3 वेळा थांबवलं कविता राणे. एक मिनिट, पण प्रश्न पण लोकांचे प्रश्न आहेत ना. असं आहे की हे फक्त दोन पार्टीचे प्रश्न नाहीये. प्रश्न तुम्ही 2 वेळा सांगणार. तुम्ही मुद्दाम माझं उत्तर देताना मला नाही, पण थांबवणार. मला मी मुद्द्याचं अत्यंत उत्तर द्या ना. संयतपणे- अजितजी, तुम्ही मुद्द्याचं उत्तर अत्यंत द्या. संयतपणे कविता राणे मी आपल्याला उत्तर देतोय. मी मुद्द्याचंच उत्तर हा, देतोय. मुद्द्याचं उत्तर द्या. मी काँग्रेसच्या विरोधात बोलल्यावर तुमच्या पोटात का दुखतंय? काँग्रेसच्या ते विरोधात ठीक आहे, ते बोलतील तुमचं ना. नेहमीच आहे, त्याच्याबद्दल माझं काही तक्रार नाहीये. माझं तुम्ही मला काय नेहमीच कुठल्याही आहे? गोटामध्ये हे ठेवा, तुम- त्याच्याबद्दल काही हे- तक्रार नाही. ते हे नेहमीच आहे. तुमचं मुद्दा हा नेहमीच आहे. आहे. हे तुमचं नेहमीच आहे की तुम्ही भारतीय जनता हा, पक्षाच्या ठीक आहे, तो प्रवक्त्यांना आरोप मला सवयीचा वेगवेगळ्या झालेला आहे. तुम्ही पद्धतीनं मुद्द्यावर या. सातत्यानं उत्तर देताना थांबवता. मुद्द्यावर या. मी अत्यंत मुद्द्यावरच आहे. हा. आणि आता मला अजिबात माझं उत्तर होईपर्यंत थांबवू नाही, नका. असं नाही होणार नाहीतर की तुमची तुम्ही चर्चा बोलेपर्यंत करत मी बसा. फक्त शांतपणे ऐकून घेत राहीन, कारण प्रत्येकाला वेळ द्यायची. मी कुणाच्याही चर्चेमध्ये हस्तक्षेप केला नाही कविताजी. मी उत्तर देत असताना 3-3दा तुम्ही मला थांबवलं आणि हे प्रेक्षकांच्या समोर येणं अतिशय गरजेचं आहे. नाही, ते प्रेक्षकांच्या समोरच आहे, त्यांच्या लपवून थोडी नाही, ना ते करतोय. समोरच आहे. म्हणून लोकांना कळू देत की कशा बायस पद्धतीने आपण शो कंडक्ट करता. अहो, बायस तुम्ही मला म्हणा, पण लोकांना उत्तर तर द्या ना. लोकांना उत्तर द्या. अजितजी, लोकांना उत्तर द्या. पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये का येत नाही याचं एक उत्तर द्या, आणि पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस का कमी केले जात नाही जेणेकरून लोकांना फायदा होईल. या 2 प्रश्नांची उत्तर दिलीत की बस झालं. ज्या पद्धतीनं मी उत्तर दिलं त्या उत्तराला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी एक उपप्रश्नही केला. त्यांनी जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगचे मिनिट्स ऑनलाईन आहेत. ती सार्वजनिक संपत्ती आहे, ते बघू शकतात. ती माहिती पब्लिक डोमेन मध्ये. दुसरा विषय, ज्या पद्धतीनं भारत सरकार तेल कंपन्यांच्या या संपूर्ण नियोजनामध्ये सुव्यवस्थितरित्या अचानक लोकांवरती भार न देता रुपया डॉलरच्या चढ उतरणीवरती रुपयाचं गणित अवलंबून आहे. तेलाची किंमत कमी जास्त या सगळ्या रुपयाच्या चढ उतरणीमुळे होते. हे अतिशय बेसिक ज्ञान आपल्या सगळ्यांना आहे. अचानक इतर देशांसारखे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये हे आपण वाढवले का? अजिबात वाढवले नाही. या सगळ्या फ्लक्च्युएशननं किमती कमी जास्त करण्यामुळं देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम हा गंभीर आहे. भारत सरकार अतिशय ताकदीनं तेल कंपन्यांच्या पाठीशी उभं आहे. आणि मला असं वाटतं की ही आंतरराष्ट्रीय क्रायसिसची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना देशाच्या सोबत उभं राहावं लागेल. आणि डॉलरच्या तुलनेमध्ये कोसळणारा रुपया जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा करता येणार नाही. मला माहितीये पेरणीचा हंगाम आहे, परंतु जोपर्यंत हॉर्मुझ मध्ये परिस्थिती आपल्या आटोक्यात होती तोपर्यंत सुद्धा आणि आता सुद्धा
भारताला अतिशय चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक वायू आणि इराककडनं त्या मार्गाने येणारं डिझेल भारतापर्यंत व्यवस्थित कसं येईल याच्या संदर्भामध्ये भारत सरकार काळजी घेते. मला पूर्ण खात्री आहे, हनुमंतरावांनी जी चिंता व्यक्त केली तसं होणार नाही. पेरणीच्या निमित्त आपण बघा, संपूर्ण जिल्हा असतो, ठीक आहे अजितजी, मला वाटतं बाकी सगळ्यांना पण बोलायला जे दिलं पाहिजे. तालुके अजितजी बराच वेळ दिलाय मी, हायवेवरती मला बाकी सगळ्यांना पण तिथंच- तुम्ही जो तिथंच मुद्द्यावर येऊयात टंचाई आपण. डिझेलची ठीक आहे, इतर मगाशी ठिकाणी फार- जीएसटीचा मुद्दा आहे, मला वाटतं तो जास्त महत्वाचा आहे. हा बोला का हनुमंतजी. उद्या 26 मे आहे आणि 12 वर्ष केंद्र सरकारला पूर्ण होत आहेत. काँग्रेसनं विरोध केला म्हणून शेतीच्या अनुषंगानं जी बिलं आणली होती किंवा काँग्रेसनं विरोध केला म्हणून जीएसटीच्या काही मुद्द्यांवर सुरुवातीला विरोध केला होता म्हणून किंवा काँग्रेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या गोष्टीला विरोध करते ते मोदी साहेब काहीही ऐकायला तयार नाहीत. ऐकताय काय असं दाखवतायत आता अजितजी, तर काँग्रेस राज्यांचा जीएसटी काउन्सिलमध्ये पेट्रोल डिझेलला जीएसटी मध्ये आणण्याला विरोध आहे. 4च राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, आता तर एका राज्यामध्ये आलं, 3च राज्यामध्ये होतं. कशाला खोटं बोलताय, कुठले मिनिट सांगताय? मी तुम्हाला मिनिट सांगतो ना की युपीए सरकारनं ऑइल बॉन्डच्या माध्यमातून जे 3 लाख कोटीचं कर्ज घेतलेलं होतं ते फेडण्यासाठी 25 ते 30 लाख कोटी पर्यंत एक्साईज ड्युटी लावून केंद्र सरकारनं पैसे कमवलेले कॅगच्या अहवालामध्ये आलं ना, हिशोबामध्ये आलं ना. ते मिनिट पण अजितजींनी सांगितलं पाहिजे ना. आमचा सांगायचा मुद्दा एवढा की ऑइल कंपन्यांच्या मागं पंतप्रधानांनी उभं राहण्यापेक्षा या देशातल्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कर्मचाऱ्याच्या पाठी उभं राहावं. ते न करता ऑइल कंपन्यांच्या पाठीशी कशाला उभं राहत आहे? ठीक आहे. विवेक वेलणकरजी, सातत्यानं हे उपस्थित केलं जातं की बाकीच्या देशांमध्ये तर 100 रुपयांनी पेट्रोल वाढलं, काही देशांमध्ये तर 90% दर वाढले, काही देशांमध्ये 60-70% वाढले. एवढं तर भारतामध्ये झालं नाहीये ना. तरी पण भारतामध्ये जरा तेल दरवाढ झाली की लगेच गोंगाट सुरू होतो. मग भारताला काय आंतरराष्ट्रीय परिस्थिती कळते की नाही भारतातल्या ग्राहकांना, हा सवाल काय उपस्थित केला जातो? नाही, याच्यामध्ये एक आहे, हे सार्वत्रिक बोललं जाते, 48 सोशल मीडिया लाख बघावा. इतकी ती रक्कम होती. एक मिनिट अजितजी, त्यांना बोलू देत, मी येते तुमच्याकडे. हा विवेकजी बोला. आपण जरा सोशल मीडिया बघा. लोक एकच प्रश्न विचारतायत, ही स्थिती 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत नव्हती का? मग तोपर्यंत का नाही वाढवले? तर निवडणुकीचं टेन्शन होतं म्हणून का? म्हणजे सामान्य माणसाच्या चिंतेमुळे नाही, हे सोशल मीडियावर सर्रास बोललं जाते. थोडस बघा ते पण. त्यामुळे हा एक भाग झाला. दुसरं, थोडस टॅक्स कमी करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण आता कालच रिझर्व्ह बँकेने जवळजवळ 3 लाख कोटी रुपये एवढं डिव्हिडंड केंद्र सरकारला दिलेलं आहे. मग थोडेसे जर अजून टॅक्सेस 5-10 रुपयांनी कमी केले तर सामान्य माणसावर जाणारा बोजा कमी होईल. एवढा मोठा डिव्हिडंड बाकीच्या देशांमध्ये मिळाला का सरकारला? हाही विचार करा ना. म्हणजे याचा अर्थ सरकारला जर एवढा पैसा जर एकट्या रिझर्व्ह बँकेने दिला, तो पब्लिकचाच पैसा आहे. रिझर्व्ह बँकेकडनं आकाशातनं पैसे येत नाही, ते पब्लिकचेच पैसे होते. ते असे नाही असे सरकारकडे आले, तर थोडासा त्यातला इम्पॅक्ट हा जर इकडे दिला लोकांना, तर 19 आणि 15 रुपये ज्या सेंट्रल टॅक्सेस आहेत, जे 2013 मध्ये 5 आणि 7 रुपयापर्यंत खाली आणले होते, त्या लेवलला आणा ना. कुठेतरी सरकारनी सुद्धा आपल्याला आता विंडफॉल पैसे आलेत ना आरबीआय कडनं, तर थोडे लोकांकडून पास ऑन करा, कारण ते लोकांचेच पैसे. करेक्ट, ठीक आहे. असा विचार का करत नाही? हा एक मुद्दा आहे महत्वाचा. ठीक आहे, मग आपण केदारोग सरांना विचारूयात, ते अर्थतज्ञ आहेत. केदारोग सर, सांगा की सरकारला ही अडचण काय? म्हणजे टॅक्सेस जर कमी करून लोकांना दिलासा देता येत असेल तर ते टॅक्सेस का कमी केले जात नाही? आणि दुसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे की कायम हे दुसऱ्या देशांची जी उदाहरणं दिली जातात की त्या देशांमध्ये बघा इतके वाढले, भारतामध्ये इतके नाही वाढले. तर याच्यात एक महत्वाचं कारण हेही आहे ना की त्या बाकीच्या देशांमधले जे पेट्रोल डिझेलचे दर आहेत, विशेषतः ऑस्ट्रेलिया सारखे देश असतील, अमेरिकेसारखे देश असतील, रादर युएई सारखे देश असतील, तर त्या देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या जागतिक स्तरावरच्या ज्या किमती आहेत त्याच्याशी संबंधित आहेत त्यांच्या किमती, त्या संबंधी आपल्या तर नाहीये. तर तो सुद्धा फरक आपण लोकांना सांगितला पाहिजे ना. नाही, सर्वप्रथम ना तुम्ही आपला अर्थ किंवा आपला जो अर्थ ताळेबंद आहे देशाचा, हा पहिला समजून घेतला पाहिजे. आपली मिक्स इकॉनॉमी आहे, राईट. त्यामुळे आपल्याला काय होतं की जेव्हा डॉलर वाढतो किंवा रुपया घसरतो तेव्हाही आपल्याला प्रॉब्लेम होतो, आणि क्रूड वाढतं तेव्हाही आपल्याला प्रॉब्लेम होतो. माझ्या माहितीप्रमाणे आपला कदाचित हा असा विकसनशील देश, आपण आज 4-5व्या नंबर आपल्याला काउंट करतोय, त्यामध्ये आपला एकच देश असा आहे की त्याच्या करंट अकाउंटमध्ये डेफिसिट आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपलं इन्कम
आणि एक्सपेंडिचर हे नेहमी निगेटिव्ह स्वरूपात हो, असतो. हो. इन्कम पेक्षा खर्च आपला जास्ती आहे हम्म. आणि तो खर्च ऑलरेडी जास्ती असल्यामुळे जेव्हा या दोन गोष्टींमध्ये जेव्हा चेंजेस होतात हम्म. तर त्या संपूर्ण भार आपल्या सरकारवर पडतो ओके आणि मग ते ऍडजस्ट करायचं असेल तर मग त्यांना टॅक्स वळवण्याशिवाय पर्याय राहत नाही. ओके आता तुम्ही जे म्हणतात ते जीएसटी मध्ये किंवा गव्हर्नमेंटनी जेव्हा काही वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच तुम्ही उदाहरण घ्या की 12 लाखापर्यंत इन्कम फ्री केलं, त्याच्यानंतर जीएसटीचे रेट कमी केले, त्याच्यानंतर तुमचे हाऊसिंग लोनचे कर्जाचे रेट कमी केले. हम्म. यांनी करून त्यांनी कन्झम्पशनला सुरुवात केली की कन्झम्पशन लोकांकडनं वाढायला पाहिजे. हम्म. कदाचित माझं हे विधान थोडंसं धाडसी ठरेल पण मला असं वाटतं की जीएसटीचं ओव्हरऑल जे आपण इम्प्लिमेंटेशन केलं म्हणजे सरकार नाही आहे हम्म. आपल्या लोकांनी ते फार चुकीच्या पद्धतीने ठीक. केलं असं माझं मत आहे. ठीक त्याचं मुख्य कारण असं की जेव्हा गव्हर्नमेंटने तुम्हाला 5% जीएसटी लावला हम्म. तेव्हा सरकारने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जी वस्तू विकाल त्यात तुम्हाला 5% गव्हर्नमेंटला द्यायचे. ओके म्हणजे तुम्ही जर 100 रुपयाला गोष्ट विकत असाल तर त्यातले 95 रुपये हे तुमचे असतील, 5 रुपये सरकारचे असतील. आपल्या तिकडच्या उद्योजकांनी सगळ्यांनी काय केलं, अगदी तो छोटा उद्योजक असून दे किंवा मोठा उद्योजक असून दे, त्यांनी हे 5 रुपयातने पब्लिकवर सोडले की बाबा तुम्ही घेताय ना, तुम्ही 5 रुपये भरले पाहिजेत. नॅचरल काय झालं की आपल्या ओव्हरहेड कॉस्ट ज्या होत्या त्या मल्टिपल मध्ये दोन्ही बाजूनी 10% वाढले. म्हणजे 5% जे म्हणजे गव्हर्नमेंट सर याच्यामध्ये धोरणात्मक सुधारणा करणं गरजेचं आहे, धोरणात्मक तोपर्यंत सुधारणा ते करणं होणार नाही. अजितजी होणार शेवटची नाही. कमेंट तुमची, कारण वेळ संपली माझ्याकडची, त्यामुळे मला थांबवावं लागते सर तुम्हाला. अजितजी. नाही, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत सरकार इतर देशांपेक्षा निश्चित चांगलं काम करतंय. मोदी सरकार या सगळ्या विषयामध्ये जनताभिमुख काम करण्याकरता वेगवेगळे प्रयत्न करणार आहे. लोकांच्या सूचनांचाही तितकाच आधार आहे. पण जसं आता सर म्हणाले तसं आपल्याला एकदा काही नुसते पैसे मिळाले म्हणजे आपल्याकडे ते लगेचच लोकांमध्ये वाटून टाकण्यासाठी तर असं नाही. आपल्याला रुपयाचं स्थान अधिक चांगलं करण्याकरता या सगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. इतर देशांपेक्षा भारतामध्ये परिस्थिती तुलनेनं खूप चांगली आहे. सरकार चांगली परिस्थिती हँडल करते. लोकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. लोकांच्या सूचनांचा आदर करून आम्ही ती अधिक चांगली करू याचा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, चला हनुमानजी अगदी 2 वाक्य, कारण वेळ संपली. थकीत कर्जाचं प्रमाण वाढतंय, खरीप हंगाम आता धोक्यामध्ये आलेला आहे, महागाई वाढते, यानं इकॉनॉमीला मोठा दणका बसणार आहे. मोदी सरकारनं विरोधकांना लक्षात घ्यावं, अर्थतज्ञांचं ऐकावं आणि देश म्हणून विचार करावा. मीडिया मॅनेजमेंटच्या आणि खोट्या भाषणाच्या खोट्या प्रतिमेच्या नादी लागून देशाचं वाटोळं करू नये. ठीक आहे, ही गोष्ट खरी आहे की खरीप हंगाम तोंडावर आहे आणि खरीप तोंडावर असताना डिझेलची उपलब्धता कमी असणं आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे महाराष्ट्रात दिसतंय म्हणून सरकार सांगते की उपलब्धता आहे पण पॅनिक बाईंगमुळे होतंय. पण लोकांना डिझेल वेळेवर न मिळणं आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढणं हे शेती क्षेत्रासाठी प्रचंड त्रासदायक आहे आणि त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होणार आहे. कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढले की शेतीची आपोआप इनपुट कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्र यावर्षी प्रचंड ताणातनं जाणार हे निश्चित आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या बाकीच्या क्षेत्रांवर सुद्धा पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम होणार आहे. ही गोष्ट सगळ्यांना मान्य करायला पाहिजे की याच्यासाठी जागतिक परिस्थिती जबाबदार आहे. पण देश म्हणून त्या जागतिक परिस्थितीत आपल्या पातळीवर काही बदल करता येणं शक्य असेल तर सरकारने त्याचा जरूर विचार करावा. कारण सरते शेवटी त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी असेल. त्यामुळे टॅक्सेस कमी करण्याचा मार्ग असेल तर तो सरकारनं जरूर अवलंबावा, कारण लोकांना त्याचा दिलासा मिळेल आणि मग युद्धजन्य परिस्थिती एकदा निवळली की कदाचित मग ते पुन्हा वाढवता येईल सुद्धा आणि आपल्याला अर्थव्यवस्थेला पुन्हा बूस्ट देता येईल सुद्धा. पण आत्ताच्या घडीला एकदम इतका मोठा धक्का ही भारतातली जनता आणि भारताची अर्थव्यवस्था सहन करायला तयार आहे का याचाही विचार व्हायला हवा. कारण असं नको व्हायला की शेती क्षेत्राबरोबर सगळ्याच क्षेत्रांना एकदम फटका बसेल, कारण त्याचा परिणाम असा होईल की अर्थव्यवस्था एकदम काही वर्ष मागे जाईल. त्यामुळे जाणून बुजून सगळ्यांशी बोलून, तज्ज्ञांशी, इतर राजकीय पक्षांशी बोलून याच्या बाबतीत निर्णय घेणं हे सरकारसाठी गरजेचं आहे आणि सरकारच्या आवाहनाला या बाबतीत प्रतिसाद देणे नागरिक म्हणून आपल्यासाठी गरजेचं आहे. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.